नगर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी दिव्यांगांचा हक्काचा 5% शेष निधी तात्काळ वाटप करावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक वसंत शिंदे यांनी केली आहे। नगर तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींनी आस्थागायत दिव्यांग बंधू आणि भगिनींसाठी शासन निर्णय 1995 नुसार प्रत्येक गावातील दिव्यांगांसाठी असणारा महसूल, घरपट्टी आणि पाणीपट्टी मिळून मिळणाऱ्या वसुलीतील हक्काचा 5% निधी शिल्लक असूनही वाटप केला नाहीये। अशा ग्रामपंचायतींबाबत काय कारवाई केली याचं लेखी उत्तर मिळणार नाही तोपर्यंत तालुक्यातील शेकडो दिव्यांग हे दसऱ्यानंतर गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करतील असा इशारा भारतीय जनता पक्ष दिव्यांग विकास आघाडी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक वसंत शिंदे यांनी दिलाय। यावेळी भाजप दिव्यांग सेल जिल्हा सरचिटणीस ईश्वर गुंड, जिल्हा सचिव संतोष शेंडगे, जिल्हा सहसचिव सुरेश देवकर, भाजपा दिव्यांग जिल्हा शहर प्रमुख विजय पडोळे, नगर तालुका अध्यक्ष श्रीकांत काळे, नगर तालुका उपाध्यक्ष संदीप शेंडगे, शरद करांडे, संदीप शेडकर, बंटी शिंदे, महिला जिल्हा अध्यक्ष आशाताई गायकवाड, महिला जिल्हा सरचिटणीस दीपाली पडोळे, महिला संघटक धाडगे आदी उपस्थित होते। तर या निवेदनात पुढे नमूद करण्यात आलंय, आज बऱ्याच प्रमाणात दिव्यांग बांधव घरात बसून आहे, त्यांना तलाठी तसेच ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत चालत जाणं देखील अशक्य होत आहे। कुठल्याच प्रकारच्या उपजीविकेचं साधन त्यांच्याकडे नसल्यानं आजही त्यांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात। त्यांना सर्वसामान्य माणसाप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार आहे की नाही असा गंभीर प्रश्न या दिव्यांगाला निर्माण झालाय। तर ग्रामपंचायतकडून आपुलकीची माणुसकीची वागणूक मिळत नाहीये, त्यांच्या विविध मागण्यांसाठी टाळाटाळ केली जातीये। त्यांच्या हक्काच्या असणाऱ्या ग्रामपंचायतच्या महसूल वसुलीतून मिळणारा 5% शेष निधी त्यांना आजही मिळालेला नाहीये। ग्रामपंचायतींना इतर बाबींना खर्च करण्यासाठी कोणाचीही परवानगी लागत नाही, फक्त आमच्या दिव्यांग बंधू भगिनींना निधी वाटप करण्यासाठी वर्ष परवानगी मिळत नाहीये, ही मोठी खेदाची बाब आहे। आम्ही वेळोवेळी निवेदनाच्या माध्यमातून आवाज उठवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो, मात्र आम्हाला तात्पुरतं आश्वासन दिलं जातं आणि महत्त्वाच्या विषयाला बगल दिली जाते। तरी प्रशासनाला विनंती आहे की नगर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी दिव्यांगांचा हक्काचा 5% निधी तातडीनं द्यावा, अन्यथा गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांच्या दालनात माजी राज्यमंत्री तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, भाजपचे दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 15 दिवसानंतर कोणत्याही स्वरूपाची सूचना न देता भाजपचे दिव्यांग सेलचे पदाधिकारी, बहुसंख्य सदस्य यांना सोबत घेऊन ठिय्या आंदोलन करू असा इशारा जिल्हा अध्यक्ष वसंत शिंदे यांनी निवेदनातून दिला। नमस्कार, मी भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलचा जिल्हा अध्यक्ष वसंत शिंदे सर। आज आम्ही नगर पंचायत समिती या ठिकाणी ग्रामपंचायतमधून मिळणारा 5% शेष निधी या संदर्भात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी BDO साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो आणि त्यांना आम्ही रीतसर निवेदन दिलं। गेले 2-3 वर्षापासून बऱ्याच नगर तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायती अशा आहेत की त्यांनी जो दिव्यांगासाठी 5% निधी असतो तो आज तागायत वाटप केलेला नाही। मला प्रशासनाला आणि या सर्वांना एकच विनंती आहे का ग्रामपंचायतमधून मिळणारा जो 5% निधी आहे हा हक्काचा निधी आहे आमच्या दिव्यांगाचा, परंतु तो वाटण्यासाठी बऱ्याच ग्रामपंचायती दुर्लक्ष करतात। आम्ही याच्या अगोदर वेळोवेळी निवेदनं दिली, प्रत्यक्षात येऊन भेटलो, बऱ्याच ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवक साहेबांना भेटलो, यांना आम्ही तोंडीच सांगितलं की बाबा आमचा जो दिव्यांगाचा 5% निधी आहे तो वाटप करावा, विनंती केली। आणि जो दिव्यांगाचा निधी असेल तो वस्तू स्वरूपात वाटा किंवा त्यांना ते चेकच्या स्वरूपात वाटा, परंतु त्यांचा हक्काचा निधी आहे, शासनाने तो त्यांच्यासाठी ठरवून दिलेला आहे। त्याच्यामुळे आमची विनंती या ठिकाणी आम्ही निवेदनाद्वारे दिली की बाबा आमचा जो 5% निधी आहे ग्रामपंचायतींनी सगळ्यांनी ज्या गावात तुमच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये जेवढे दिव्यांग असतील, ज्यांचं ऑनलाईन सर्टिफिकेट झालं असेल आणि जे खरे दिव्यांग आहेत का त्यांना तुमच्या ग्रामपंचायत हद्दीतल्या दिव्यांगांना आपण 5% शेष फंडातील जो निधी असेल तो त्यांना वस्तू स्वरूपात किंवा रोख स्वरूपात वाटप करावं। माझी विनंती प्रशासनाला एवढी राहील, आपण पाणीपट्टी आणि फक्त घरपट्टी हा वेगळा निधी न वाटप करता दोन्ही मिळून जो महसूल एकत्र ग्रामपंचायतला मिळतो त्या महसुलातील 5% ग्रामपंचायतने वाटप करावा, जेणेकरून गावातील जे आमचे 5 दिव्यांग असतील, 10 दिव्यांग असतील किंवा 20 दिव्यांग असतील त्यांना हा निधी त्यांच्या समान स्वरूपात वाटप करण्यात यावा। आणि मी काय म्हणत नाही की तुम्ही जे खोटे नाटे असतील त्यांना द्या, पण ज्यांच्याकडे ऑनलाईन सर्टिफिकेट आहे आणि जे खरंच दिव्यांग आहेत त्यांचा तुम्ही सर्वे करावा, त्याची ग्रामपंचायतीमध्ये नोंद घ्यावी आणि त्यांना तो वस्तू स्वरूपात किंवा रोख स्वरूपात देण्यात यावं। कारण काय होते, आमचे बरेच ग्रामपंचायतच्या हद्दीतले जे दिव्यांग आहेत आज त्यांची कुठंही नोंद
पण नाही आणि जे गावात जे दिव्यांग आहेत ते दिव्यांग आहेत हे पण माहीत नाही. माझी परत प्रशासनाला हीच विनंती आहे की आपल्या हद्दीत जे दिव्यांग असतील त्यांच्या आपण ग्रामपंचायत लेवलला नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर त्यांना जो निधी असेल 5% ते वाटप करावा. या माध्यमातून आणखीन एक विनंती मी या ठिकाणी करतो की जे माझे दिव्यांग बांधू भगिनी असतील संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून त्यांच्यावर कोणाची जर संजय गांधी निराधार योजना आत्तापर्यंत मंजूर झाली नसेल त्यांची पण ग्रामपंचायतनी नोंद घ्यावी आणि जास्तीत जास्त दिव्यांगांनी संजय गांधी निराधार योजनेचा जो 1500 रुपये आपल्यासाठी हक्काचा पेन्शन योजना आहे शासनाच्या मार्फत ती पण सगळ्यांनी घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. आणि तसेच या माध्यमातून मला एक प्रशासनाला विनंती आहे आमच्या ग्रामीण भागात जो दिव्यांग असेल जो दुर्लक्षित असेल त्याच्यासाठी शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत उपक्रम आहेत वेगवेगळ्या वस्तू वाटप असतील शासनाचे बीज भांडवल प्रकरणं असतील कर्ज प्रकरणं असतील हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपल्या नातेवाईकाच्या मार्फतून म्हणजे याच्या टी व्हीच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून आणि मोबाईलच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. कारण बरेच ग्रामपंचायतच्या हद्दीत आमचे दिव्यांग बांधव ग्रामीण भागात घरात आहेत कितपत पडतात त्यांना माहिती नाही शासकीय सवलती काय आहेत. तर आपण आपल्या आजूबाजूला कोणी दिव्यांग बांधव असतील त्यांना संपर्क करा व आमच्याशी संपर्क भारतीय जनता पार्टीचे जे माझे पदाधिकारी आहेत महिला जिल्हा अध्यक्ष आशाताई गायकवाड आहेत आमचे नगर तालुक्याचे अध्यक्ष श्रीकांतजी काळे तसेच शहर जिल्हा अध्यक्ष आमचे विजूभाऊ पडोळे तसेच आमचे जिल्हा सरचिटणीस आमचे संदीपजी शेंडके आहेत आणि माझे पदाधिकारी जे आज काही कारणास्तव येऊ शकले नाही सूर्यजी देवकर कैलास शेलार त्याचबरोबर आमचे दीपालीताई पडोळे ह्याही काही कारणास्तव आले नाही यांच्याशी संपर्क साधावा आणि आपल्या भागातील जास्तीत जास्त दिव्यांगांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावा असं आम्हाला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीने मी आपल्याला आवाहन करतो. आणि पुनश्च या ठिकाणी हे जे माझे पदाधिकारी या ठिकाणी निवेदन द्यायला आले यांचं मनापासून आभार मानतो. आणि आम्हाला ज्यावेळेस आत्ता यांना भेटलो आम्ही BDO साहेबांना त्यांनी अतिशय आम्हाला सकारात्मक या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या सकारात्मकतेमुळे आम्हालाही प्रेरणा आली का त्यांनी सांगितलं इथून मागं काय झालं असेल मला माहीत नाही पण इथून पुढे मी नक्कीच ह्या तुमच्या ज्या निवेदनाचा विचार करीन आणि आता इथून पुढे जी आमची ग्रामसेवकांची मीटिंग असेल पहिला विषय आजी ठेवर घेणार आणि हा जो दिव्यांगाचा 5% निधीचा विषय आहे तो मी पहिले प्राधान्याने घेऊन सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार. यानंतर मी माजी राज्यमंत्री आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब तसेच आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष दिलीपजी बालचिंग साहेब यांनाही आम्ही निवेदन देणार आहोत. त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत योजना पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत असे या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रतिनिधी विनायक मिसाळ, न्यूज टुडे 24, अहमदनगर.